हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर बो. एस-पी-पी-यूचा कोणताही टॉपिक असो, आम्ही डिकोड करतोच. माझं नाव शुभम आहे. मी आय-टी इंजिनियर आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये मी सध्या काम करतोय. आणि आज आपण पाहणार आहोत आणि आज आपण कव्हर करणार आहोत युनिट 3 कंट्रोल फ्लो. फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एस-पी-पी-यू फर्स्ट इयर 2024 पॅटर्ननुसार आपण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण काढलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आहेत सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पी-ओ-क्यूज. तर जास्त वेळ न घालवता चला तर मग बघूया आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा डिकोडर भाऊला. चला तर मग बघूया पहिला सेक्शन डिसिजन मेकिंग अँड ब्रँचिंग. यामध्ये कोणचे आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट सिम्पल इफ स्टेटमेंट, इफ एल्स, एल्स इफ, स्विच स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट हे आपण पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द इफ स्टेटमेंट अँड इफ एल्स स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. चला तर मग बघूया पहिल्यांदा इफ स्टेटमेंट बघूया आणि समजून घ्या. इफ स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय. आपण एक कंडिशन चेक करतो. कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट होतो. कंडिशन फॉल्स असेल तर काहीच होत नाही, म्हणजे कंटिन्यू राहते पुढे. आता इफ एल्स स्टेटमेंट आपण बघूया. हा थोडा स्मार्टर आहे. कंडिशन ट्रू असेल तर इफ वाला ब्लॉक चालतो, कंडिशन फॉल्स असेल तर एल्स वाला ब्लॉक चालतो. म्हणजे आउटपुट नेहमी मिळतो आपल्याला. आउटपुट येणारच आपल्याला या ह्याच्यामध्ये आयदर इफ ऑर एल्स. या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा सिंटॅक्स लिहायचं, नंतर मग डिफरन्स लिहायचा. दुसरा क्वेश्चन आहे क्रिएट प्रोग्राम युजिंग स्विच स्टेटमेंट टू परफॉर्म ॲडिशन. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन बेस्ड ऑन युजर इनपुट. या क्वेश्चनमध्ये स्विच स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय. एका एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होतो आणि तो कोणत्या केसशी मॅच होतो ते आपण बघतो. मॅच झाला तर केसचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि ब्रेक नसेल तर फॉल थ्रू होतो, म्हणजे पुढचा केस आपण चालतो. म्हणून ब्रेक लिहायला विसरू नका, त्यामुळे आपल्याला कंडिशन मिळते. आपल्याला एक्झाममध्ये 4 पॉईंट आपल्याला लिहायचे. या क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये स्विच एक एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करतो. प्रत्येक केस एक व्हॅल्यूशी मॅच होते. प्रत्येक केस काय होते, प्रत्येक केस एका व्हॅल्यूशी मॅच होते आपल्याला. ब्रेक काय होतं, फॉल थ्रू रोखतो. आणि डिफॉल्ट काय असतं, इनव्हॅलिड इनपुट हँडल करतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला एक्सप्लेन डिफरंट कंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट इन प्रोग्रामिंग. हा तिसरा क्वेश्चन आहे यात आणि हा हाय व्हॅल्यू क्वेश्चन आहे. एक्सप्लेन डिफरंट कंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट इन सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगमध्ये एकूण 5 ब्रँचिंग स्टेटमेंट आहेत. ते कोणते आहेत, पहिला सिम्पल इफ, दुसरा इफ एल्स, तिसरा एल्स इफ लॅडर, चौथा का असतो स्विच आणि पाचवा लास्ट गो टू. सिम्पल इफ म्हणजे काय असतं, एकच कंडिशन चेक करतो. कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट होतो त्यामध्ये आणि फॉल्स असेल तर स्किप करतो. दुसरा कोणचा आहे इफ एल्स, टू वे डिसिजन असतं. ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि तिसरा आहे एल्स इफ लॅडर, मल्टिपल कंडिशन एक एक आपण चेक करतो. त्यामध्ये जी पहिली कंडिशन ट्रू होईल तोच ब्लॉक एक्झिक्यूट होतो यामध्ये एल्स इफ लॅडरमध्ये. स्विचमध्ये काय होतं, एका एक्सप्रेशनच्या व्हॅल्यूवर बेस्ड मल्टी वे ब्रांचिंग केसची मॅच होतो यामध्ये. कशामध्ये, स्विचमध्ये. नेक्स्ट कोणचा आहे गो टू स्टेटमेंट. एका लेबलवर डायरेक्टली जम्प करतो आपण. हा आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. एक्झाममध्ये प्रत्येक स्टेटमेंटचा सिंटॅक्स आणि एक ओळीचं आपण एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे पुढचा, एक्सप्लेन द सिंटॅक्स युजेस ऑफ द गो टू स्टेटमेंट इन सी विथ एक्झाम्पल. गो टू स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय. बरेच स्टुडंट हा स्किप करतात आणि यामध्येच त्यांची चूक होते. पी-ओ-क्यू मध्ये हा नेहमी येतो, रिपीटेड क्वेश्चन आहे, तेव्हा नक्की शिका यामध्ये. गो टू स्टेटमेंट नेमकं काय. गो टू स्टेटमेंट म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युशन एका स्पेसिफिक लेबलवर जम्प करतो. लेबल म्हणजे काय असतो, कोड मधला एक
मार्कड पॉईंट असतो. लेबल म्हणजे काय? कोडमधला एक मार्कड पॉईंट असतो. इम्पॉर्टंट पॉईंट एक्झामसाठी काय लिहायचं आपण? गो टू स्टेटमेंट मॉडर्न प्रोग्रामिंगमध्ये अवॉइड केला जातो. गो टू स्टेटमेंट काय करतो? मॉडर्न प्रोग्रामिंगमध्ये अवॉइड केला जातो. कारण कोड कॉम्प्लेक्स आणि समजायला आपल्याला कॉम्प्लेक्स होतं. याला म्हणतात गो टू स्टेटमेंट. पण SPPU एक्झामसाठी सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि लिमिटेशनमध्ये आपण हे लिहिलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट आहे आपलं दुसरं डिसिजन मेकिंग अँड लूपिंग. दुसरं कोणचं आपलं आता पहिला क्वेश्चन एक्सप्लेन ब्रेक स्टेटमेंट इन लूप्स विथ एक्झाम्पल. ब्रेक स्टेटमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल आहे, पण एक्झाममध्ये नेहमी येतो. रिपीटेड क्वेश्चन आहे. ब्रेक म्हणजे काय? लूपमधून लगेच बाहेर पडणे. जेव्हा ब्रेक एक्झिक्यूट होतो, लूप स्टॉप होतो आणि लूप नंतरचा कोड चालतो. यालाच ब्रेक स्टेटमेंट असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट इन सी प्रोग्रामिंग विथ सुटेबल एक्झाम्पल. आपण ब्रेक बघितला वरती, आता कंटिन्यू आपण बघूया. कंटिन्यू स्टेटमेंट काय असतं? हे ब्रेकच्या ऑपोजिट नाही, पण डिफरंट आहे. कंटिन्यू म्हणजे काय असतं? करंट इटरेशन स्किप करणे आणि पुढच्या इटरेशनला जाणे. लूप बंद होत नाही, फक्त एक राऊंड स्किप होतो. कशामध्ये? कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये. इजी ट्रिक कसं लक्षात ठेवायचं आपण एक्झाममध्ये रिमेंबर होण्यासाठी, रिकॉल होण्यासाठी? ब्रेक का असतो? लूपमधून बाहेर पडतो. आणि कंटिन्यू का असतो? त्या राऊंडला स्किप करतो. हे एक्झाममध्ये नक्की लिहा. आता येतो आपण एक्सप्लेन व्हाईल लूप विथ सिंटॅक्स, फ्लो चार्ट अँड गिव्ह अ सुटेबल एक्झाम्पल. व्हाईल लूप. व्हाईल लूपचं काम कसं चालतं? स्टेप 1 मध्ये काय असतं तुम्हाला सांगू का? कंडिशन चेक होते. आणि स्टेप 2 मध्ये काय असतं? कंडिशन ट्रू असेल तर बॉडी एक्झिक्यूट होते. स्टेप 3 मध्ये कसं चालतंय हे काम ह्याचं? परत कंडिशन चेक करतो तो, ट्रू असेपर्यंत हे चालू राहतं. आणि स्टेप 4 मध्ये काय असतं? कंडिशन फॉल्स झाली की लूप बाहेर पडतं. कशामध्ये? व्हाईल लूपमध्ये. इझी आहे. एक्झाममध्ये आपल्याला कोणचे पॉईंट लिहायचं? व्हाईल लूप हा एंट्री कंट्रोल लूप आहे. म्हणजे आधी कंडिशन चेक होते, मग बॉडी एक्झिक्यूट होते. कंडिशन पहिल्यांदाच फॉल्स असेल तर बॉडी एकदाही एक्झिक्यूट होत नाही. कशामध्ये? व्हाईल लूपमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? राईट अ प्रोग्राम इन सी टू प्रिंट द फर्स्ट 10 इवन नंबर युजिंग फॉर लूप. आणि हा प्रोग्राम दोनदा POQ मध्ये आला आहे. क्वेश्चन 5 आणि 10 मध्ये पण एक्सप्लेन केलं आहे मध्ये, तर थोडे चेंजेस आहेत त्यामध्ये. लॉजिक सिंपल आहे. म्हणजे इवन नंबर्स म्हणजे काय असते? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 हे कसे इन्क्रीज होतात? आपण व्हॅल्यू कशी ठेवायची यामध्ये? i=2 पासून सुरू होते. प्रत्येक वेळी आयला 2 ने आय जी व्हॅल्यू आहे ते 2 ने वाढते. आता कोणचं आहे? राईट अ प्रोग्राम इन सी टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर. हे सिंपल आहे, तुम्ही करून जा, एक्झाम मध्ये येणार आहे. असेच एक्झाम सिंपल आहे. नवीन तुम्ही करत आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल, नंतर यापेक्षा पण कॉम्प्लेक्स प्रोग्राम मिळतील तुम्हाला. आता कोणचा आहे? राईट प्रोग्राम टू चेक वेदर अ नंबर इज इव्हन अँड ऑड. सिंपल आहे, इव्हन आणि ऑड. हे प्रत्येक शाळेतील मुलांना मी समजेल इव्हन आणि ऑड का असते. हा एक्झाम मध्ये येतोच नक्की, हे करून जावा तुम्ही. आणि स्टुडंट युनिट 3 चे कंट्रोल फ्लोचे पूर्णपणे मी मोस्ट इम्पॉर्टंट आणि रिपीटेड क्वेश्चन घेतलो आहे. ह्याच्या बाहेर जाणारच नाही, मी सांगतो. हेच करून जावा तुम्ही. आज आपण काय कव्हर केलो आहे पुन्हा एकदा पहा. इफ एल्स, एल्स इफ, स्विच, गो टू हे सगळे ब्रांचिंग स्टेटमेंट आहेत. ब्रेक आणि कंटिन्यू, व्हाईल लूपचे सिंटॅक्स, फ्लो चार्ट, एक्झाम्पल. फॉर लूपमध्ये प्रोग्राम, इव्हन नंबर्स, फॅक्टोरियल, इव्हन ऑड हे सगळे क्वेश्चन POQ मध्ये आलेले आहेत. तेव्हा एकदा नक्की नाही, दोनदा रिवाईज करा, हेच एक्झाममध्ये येणार. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, जेणेकरून त्यांचा हा सब्जेक्ट बॅक पडणार नाही.
कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणचे सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन लागणार आहेत तुम्हाला. तो व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा डिकोडर भाऊला. माझं नाव शुभम आहे. आय टी इंजिनियर आहे मी सध्या आणि सायबर सिक्युरिटी या डोमेनमध्ये काम करतो मी. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. चला तर मग भेटूया पुढच्या युनिटमध्ये. थँक्यू.